सरळ मारतो. चला मंडळी, आजच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आत्ता आम्ही बाईक राईड करत चाललोय प्रिंदवणे गावात, किरणदावणे. आता आहे मी घोडेखिंडी माचेलेवाडीमध्ये, प्रतीकला न्यायला आलो होतो. इथून आपण बाईक राईड करत जाणार प्रिंदवणे गावात कोथवडे मार्गे. तर बघूया आजचा प्रवास कसा होतो आणि तिकडे कशासाठी चाललो आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आनंद घ्या व्हिडिओचा. थेट कोकणातून युवराज स्टॉपला आलो आहे आणि इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे, जो रोड कोथवडे मार्गे रत्नागिरीसुद्धा जातो. इकडून जांभरून कोथवडे ठरवते तो हा रोड आहे. रत्नागिरी जायला पण इकडून शॉर्टकट आहे कोथवडेकरांना. आरेवारात पण जाऊ शकतो, इकडून गणपतीपुळ्याला पण जाऊ शकतो. वळणाचा रस्ता आहे तो. एक खाली वाडी आहे कुठली तरी, हरपुरी वाडी. पांढर बघ. मस्तपैकी रस्ता आहे बघा, वळणाचा. झाडं दोन्ही साईडून, छोटासा रस्ता मस्तपैकी, एकच नंबर. नाद करते काय, यावंच लागते थेट कोकणात. एकदम भारी रोड आहे, एक नंबर वातावरण झालं आहे बघा. ऊनच ऊन. हा हा, वातावरण मला काय झालं, नुसतं ऊन आहे. आज काय गेले 4-5 दिवस झाले ऊनच ऊन आहे. आता आपण पोचलो आहे कोथवड्यामध्ये. इथून सुरुवातच झाले. या साईडला बघा, हा डाव्याचा रोड जातो ना, तो जांभरून वेतोशी करबुडे आणि समोर जातो कोथवडे नेवरे आणि त्याच्यानंतर मग रत्नागिरीसुद्धा जातो. कोथवडे 1 किलोमीटर पुढे बाजारपेठ आहे पुढे कोथवड्याची. कोथवडे आमच्या इथून नाही म्हटलं तरी 7 ते 8 किलोमीटर आहे आणि तिथून 2 ते 3 किलोमीटरवर प्रिंदवणे गाव आहे. तर तिकडेच आपण चाललो आहे आज. सुमेध आणि त्याचा एक भाऊ आला आहे, दाखवतो तुम्हाला. ते पुढे थांबले, या वेतोशी रोडने आले आणि माझ्यासोबत प्रथमने अजून विवेक आहेत. एक गाडी घेऊन येतो आणि प्रतीक पण आहे माझ्यासोबत. बाजारपेठेमध्ये आता आपण जाऊ. तर पुढं कोथवडीची बाजारपेठ आहे. मला वाटतं शनिवारी का रविवारी बाजार भरतो, कारण मी भाऊजाकडे एकदा गेलो होतो ना तिकडं पुढं, तेव्हा बघितला होता. इथं सिव्हिल हॉस्पिटल आहे. हे दोघे कुठं थांबलेत काय माहिती. आरोग्यवर्धिनी केंद्र कोथवडे. आणि इथं पटवर्धन कोथवडे इंग्लिश स्कूल आहे. इथं हायस्कूल. मला वाटतं ह्या तेट्यावर आहे ना बस स्टँड आहे कोथवड्याचा.
एक पुढे जातो तो नेवरे गणपतीपुळे रोड आहे आणि लेफ्ट साईडला रत्नागिरी पावस. त्या लेफ्ट साईडलाच जायचं आहे. कोथवडी ब्रिज आहे इथं. ब्रिजवरती थांबूया जरा. आपला अजून पेअर कुठं आहे तो बघूया. पाणी आहे कमी आहे पण पाऊसच नाही तर पाणी कुठलं असेल. आमच्या 2 यूट्यूबर आहेत आमच्यासोबत. इकडे सुमित तारे तिसरा यूट्यूबर गेला. हे 2 हा बेकार यूट्यूबर आहे. हा रोड आहे ना मंडई रत्नागिरीत जातो. रत्नागिरी इथून नाही म्हटलं तरी 15 किलोमीटर आहे आणि बसनीतून रत्नागिरी तिकडं. तिथं पण कोणतं तरी मंदिर आहे. हे कोणतं मंदिर आहे? मस्त मंदिर आहे. सोमेश्वर सुमकाई जोगेश्वरी मंदिर सडे तिरंदावणी वाडाजून. मस्त मंदिर आहे जोगेश्वरी मंदिर. आता बघा आपल्याला इकडे लेफ्ट साईडला जायचं वरती आणि हा राईट साईडला अजून रत्नागिरीत जातो रोड. पहिल्यांदा झालो आहे वृंदावन इथं लिहिलेलं आहे. मी इथं पहिल्यांदा झालो आहे. तुम्ही झाला होता इथं तर तो चालू करतो आज. गेला आहे पुढं आणि आम्ही मागून इथून आम्ही 60 टाकली आहे आज. त्या पोरांच्या शाळा लवकर सुटली. कॉलेजला आहेत दोघं पण. त्याच्यामुळे मग ते दोघं पण जॉईन झालं आहे. इथं पण एक मंदिर आहे छोटं. मंदिर आहे नाव नाही फक्त नक्की आहे. सर विवेक सर सेल्फी. सर दादा एक सेल्फी दादा. असं वाटतंय आम्ही पोचलोय. इथं गाड्या लागलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काही गाड्या आहेत. आपण पण इथं गाडी लावून ठेवूया. कचरा बराच केला नाही बाबांनो. फिरायला येतात तर कचरा बिचरा करू नका. असा एक ठिकाणी गोळा करा. थंडा घेऊन आला आहे. गावच्या गोष्टी सुमित दादा तारवी भावाला. पहिले तुझं नाव काय रे? हां हां साईराज. हा पण यूट्यूबर आहे एक. सुपर असतो मोना ब्लॉग करतो. मोनो एकदा हा यूट्यूबर आहे मोठा आमचा. नवीन चालू केला नाही. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव सांग ना तुझं. कोकणी काय बोलला असतं तू? लाजतोय जरा. ते हातात बघ स्टिक बिक आणला नाही त्यांना. आज पाण्याखालून व्हिडिओ करणार आहे. ते वृंदावनी गावात आलो आहे आम्ही. आता नदीवरती चाललो आहे. इथे एक व्हायरल लोकेशन आहे ते तुम्हाला दाखवतो. इथे बहुतेकशे जण येतात आंघोळीसाठी. आम्ही पुन्हाला आंघोळीसाठी चिप्स घेतलं ना ते भावाने. फोटो काढूया. कधी पोस्ट करायचे त्यासाठी मी काय दाखव. रॉयल कोकणी टी शर्ट आहे. कोणाला पाहिजे असेल तर नक्की DM करा. इंस्टाग्रामवरती सुद्धा मेसेज करून बुक करू शकता. रॉयल कोकणी आणि शिवबा स्पोर्ट. पुढे दाखव. हा आमचा मॉडेल आहे आजचा. शिवबा स्पोर्ट आणि रॉयल कोकणीचा मॉडेल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सोबत आहे गावच्या गोष्टी सुमित दादा तारवे आणि आम्ही लोकेशनवरती पोचलो आहे आता. इथून एक छोटे रस्ता आहे तिथून जायचं ऑफ रोडिंग करत. आता इथं बारीक रस्ता आहे. भारी रे. वाकून जावं लागतं आहे बघा. आम्ही एक व्हिडिओ बघितलेली होती इंस्टावरती. इकडेच्या व्हायरल झाल्यात. पण आज ऊन होतं मस्तपैकी आणि पोरं पण घरी होती. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण पण जाऊन येऊया. बघूया व्हायरल लोकेशन कोणतं आहे तुम्हाला दाखवतो. अरे आला होतास ना पाहिला? पहिल्यांदा झालंस? तुला माहिती कसा? इकडे नव्हता आलो. चौकशा पाऊस नाही. पाऊस असतो तर इकडून घसरण झाली असते. बरेचसे जण इकडं येऊन गेलेत वाटतं.
आपण आलो आहे, पाऊस नाही आहे आणि ऊन आहे मस्तपैकी. दुपारचा वेळ आहे आता. बघूया काय लोकेशन आहे ते. इथे छोटा बंदर आहे. चला नदीवर तर आलो आहे. इथं अजून पण मित्रमंडळी आहेत, पोहत आहेत खाली. आम्ही पण आता उडी मारणार आहे एक मस्तपैकी. गरम गरम उन्हात थंड होऊन जाऊया. अरे विवेक दादा, बिग फॅन. कसं बघा इथं आता पाणी कमी आहे, पण ठीक आहे, आम्हाला एवढं पाणी बस आहे. एवढं पाणी बस आहे आम्हाला. जास्त पण पाणी मोठं नाही पाहिजे. प्रॉपर पोहणारा असेल तर ठीक आहे. याच्यासारखा पाण्या खालून जातो. हा बघा तयारी झाला आहे डायरेक्ट जिममधून. तुम्ही तर तारे उलटी उडी टाकणार आहे, सूर उडी. इथं काय खरं नाही, वरती बी होतं, उलटं बी होतात दोघे. स्विमर आहे. चला एक उडी मारूया. निसर्गाच्या सानिध्यातलं हे लोकेशन एकच नंबर आहे. कारण आता इथं पाणी कमी आहे आणि तिथपर्यंत आहे ना पाय टेकतात. जास्त उंच पाणी नाही आहे. पाऊस असेल तेव्हा इकडे पाणी जास्त असेल नदीला. आता ऊन पडले मस्त की, त्याच्यामुळे पाणी नदीला कमी झालं आहे आणि आंघोळ करण्यासाठी तर एक नंबर आहे. हे बघा जास्त पाणी नाही, भारी वाटते. लोकेशन भारी आहे. आम्ही पाणी कमी झाल्यावरती आलो आहे आता आणि आलो आहे तर आज पाऊस नाही आहे, ऊन पडलं आहे मस्तपैकी. फिरायचा प्लॅन केलात तर हे लोकेशन लिहून ठेवा. आता ह्या आठवड्यात बरोबर पाणी असेल मला वाटते जास्त. हे आहे एवढं, नाही तर अजून कमी येईल पाणी. आणि पाऊस नाही पडला तर नदीला पाणी कमी येईल. ॲक्शन 5 प्रो घेतल्यापासून पाण्याचे नो टेन्शन. वॉटरप्रूफ फुल. तर पाण्यात जाऊया खाली. हे बघा तिकडे आहे सर्वजण. चला संध्याकाळचे 4 वाजलेत. आता आम्ही इथून निघतोय. मस्त लोकेशन आहे. आता पाऊस कमी आहे त्याच्यामुळे पाणी नाही आहे. एक नंबर आहे. इकडे काही जण इकडे खाली पण गेले पोहायला वाटतं. बोलतात तिकडे पण आहे पोहण्यासारखं. पाणी जास्त असेल तिकडे पाणी येईल म्हणजे. चला आपण जाऊया. अजून पण मित्रमंडळी आहेत इकडे पोहायला. पण आपण आता परतीचा प्रवास करूया. मोबाईल घ्या रे. आणि रोडपासून जास्त लांब पण नाही आहे, जवळच आहे. ठीक आहे, एवढं काय हेवी वाटलं नाही, रिस्की पण वाटलं नाही. पाऊस असेल तर नका येऊ फक्त. आता उन्हातून ठीक आहे इथे यायला. चला जाऊया परत. थोडासा चढ आहे. पाऊस असता तर इकडे चिखल भेटला असता आपल्याला. पण आपण आलो आहे मस्तपैकी भर उन्हातून. पाऊस गायब आहे सध्या गावी, त्याच्यामुळे फिरायला भेटते. नाही तर आमच्या अजून पण लावणी बाकी आहे. बघा कसं वाटतं जंगल. ऑफरोडिंग करत जायचं आहे जंगलातून खाली वाकून. पायवट पण भारी बनवून ठेवले नाही जायला. भेचलेलं आता संध्याकाळी म्हाताऱ्याच्या शिवाय सांगून नव्हतं आले इकडे. आता डायरेक्ट घरातून बाहेर पडलेला. चला मित्रांनो, पिरंदावणे गावातून आम्ही परतीचा प्रवास करतो. ह्या साईडला हा रोड जातो तो रत्नागिरीला जातो, बसनी मार्गे रत्नागिरी. आणि आपल्याला परत कोथवड्यातून तिवराडीतून गव्हालवाडीत जायचं आहे घरी. पहिलं माचिलवाडी तर जायचं आहे, घोडेखिंडीमध्ये प्रतीकला सोडायचं आहे, त्याच्यानंतर घरी जाऊ. मस्त मजा आली जरा.
आंघोळीला. बृहदेश्वरी मंदिर आहे इथं, तर कधी तरी नक्की भेट देऊ, तिकडे आतमध्ये जाऊ. व्हिडिओ चालू असताना लाल परे आपल्याला दिसते. हे बघा इकडं जांभारी गणपतीपुळे रत्नागिरी. बस चला पुन्हा आपण आलो कोथवड्यामध्ये. लेफ्ट साईडला त्यांचा बाजार भरतो, तिकडे बाजार बोळा त्यांची. आणि राईट साईडला आपल्याला जायचं आहे शिवराज मार्ग घरी. वडापाव आहे का विचारूया का इथं? या हायस्कूलच्या बाजूला. अगं काय वडा बिडापाव आहे काय? वडापाव नाही आहे. गॅस नाही तो वडापाव नाही बोलतात. आता खाता तरी काय करतील, काका बोलतात गॅस भेटत नाही. पोरांना खायला काहीतरी पाहिजे वडा बिडापाव, त्याच्यामुळे परत आम्ही फिरलोय. तिकडे एक खाली आहे वडापावचं दुकान, चांगला वडापाव नाश्ता वगैरे भेटतो. हा इकडं मार्केट, हा सगळा एवढा मार्केट आहे. आणि इकडे त्यांचा बाजार वगैरे भरतो कोथवड्याला. आणि इकडंच पुढं बाबूकडे जायला आहे भाज्याकडे, पण आता काही जात नाही. तिथे तुषार दादा आहे ना मालक, त्याच्या इथं दुकान आहे. हा बघ इथं वडापाव भेटतो गरम गरम मस्त. इथं आलात ना कोथवडी बाजारपेठ, तर वडापाव मस्त भेटतो एक नंबर. त्यांना विचार आहे काय वाटतं आहे. या ठिकाणी आलात ना कोथवड्यात तर वडापाव नाश्ता वगैरे मिसळ भजी एक नंबर नाश्ता असतो. आता ज्यांना घेऊन आले पैसे आमचे सुमित दादा तारवे देणार आहेत. सिलदार मनाचा राजा सुमित दादा. आता तुझी जिवलकपणा आहे ना इथं दाखव आता. ग्रामपंचायत कोथवडे आणि इथं महालक्ष्मी मंदिर आहे कोथवड्यातलं. नक्कीच परत कधी आलं तर सेपरेट व्हिडिओ बनवून या मंदिराचा. एक नंबर मंदिर आहे, खूप सुंदर असं काम केलं आहे मंदिराचं. वातावरण पण भारी झालं आहे. आणि इथं आम्ही वडापाव खायला आहे. इथं वैशिष्ट्य आहे, चुलीवरचा वडापाव भेटतो मस्त आहे. गरमागरम वडापाव आलेला आहे आपला. 6 जण या वडापाव खायला. चुलीवरचा वडापाव एक नंबर. हा अरे ठेवतो एक दोन नाही घे, तुला नको ये लंबे आहे घे. घेऊन जा. वातावरण बघा एक नंबर झालं आहे. 5 वाजलेत आणि इथं शूटसाठी जरा लोकेशन बघायचं होतं. आहे चांगला. हा म्हणतो इथं झोपाला लटकवायचं. आमचा स्पॉन्सर एक नंबर जिवलक जेवाचा समेत दादा. 180 रुपयाला त्याला फोडणी बसलेले आता वडापावसाठी. तरी आम्ही चहा नाही घेतलेले कारण चहा घरी घेऊन नये, पैसे वाचवले. बघा इथं कसं आहे मस्त पारंब्या. जाऊया हा पॉईंट लक्षात ठेवा कधी आलात तर वडापाव खायला. कोथवड्यामध्ये कधी आलात ना तर हा वडापावसाठी पॉईंट नीट नोट करून घ्या. एक नंबर वडापाव असतो. चुलीवरचा वडापाव भेटेल इथं आल्यावर तुम्हाला. चला पुन्हा इथं निघूया घरी जायला. कुठला? हां हां वाटत. चला तू आता येतो इकडून जाणार आहेस ना मधून? सरांची शाळा पण सुटली. चला मंडळीने घरी जाऊया. सरांची शाळा सुटल्याने 5 वाजले. बरोबर पार्टी करूया. उद्या पार्टी करूया.
फोन दाखव शुभम येईल उद्या. हा मस्त चिकन बिकन आणून पार्टी करू. बुधवार आहे ना. एक नंबर होईल. तात्याला सांगू सुट्टी घ्यायला. बाबा कुठे जाता गाडी घेऊन काय समोरून डायरेक्ट माझ्या काय नाही छान वाटलं बाबा गाडी चालवत होता बघून. सायकल चालवत होता बरोबर निघाले. एक नंबर. आणि पण रे पहिले शाळा सुटले की इकडं तिकडं बघायचं नाही. डायरेक्ट दप्तर यायचं नाही घरी. चालत चालत तिकडून जाका देऊन कडकडीचं ऊन पडलंय नुसतं. चौकात जा. हां तुम्ही तिकडून येतोची मार्ग करपुड्या जाणार आहे इकडं. त्याचं नेऊन बघा आपला सरळ जायचं ते विराट ठरवते. थोडं खरं गेलं तर तुम्ही इकडे येतात काय बस कितीचं काय माहिती यांना. काय करता काय करता काय हा शिपता आहे जरा जोडूया. कुठे गेला होता? मी कोथवड्यात गेला होता. हा कोथवडे. हा तिकडे शूटिंग मारली. होय लावणी लावतो काय नाही कोण तिकडचे झाले. हां आटापला नाही कुठे तसंच चल ना. मेला येतं शात लावली तर मेलीला आहे. शात लावली तर मेलं. काय तुम्ही शिपता आता आता शिपणं करतो. शिपणं करतो त्या म्हणून सांगा. शेतकरी लोक गावी पाऊस नाही तर सगळेजण शिपतात आहे. आता बघा लावण्या लावलेल्या झाला आठवडा होत आला. आता पाऊस गायब आहे. पाईप जोडतात शेतकरी मेला ठार झालं लावून झालं. लावून नाही झालं. लावणार काय आम्ही. सरकारने पर्यायी पाण्याची करावी शेतीला. पाऊसच नाही बघा गावी पाऊस नाही तर सगळा सुकाट पडला आहे. वाडी चालू होतो घरी जायच्या अगोदर. प्रत्येक गावातून अशी अवस्था झालेली आहे. वातावरण बघा काय झालं. वाडी चालू होतो पाऊसच नाही त्याच्यामुळे अवस्था बघा काय झाली ते. चला मंडळी व्हिडिओ घरी जाऊन संपत नाही इथंच थांबवतो आहे आणि इथेच व्हिडिओ संपवतो आहे. मस्त वातावरण झालं आहे बघा काय वातावरण झालं एक नंबर. हा व्ह्यू मला आमच्या इथला जास्त जाम आवडतो. 5 वाजून गेलेत मंडळी. आता जातो जरा घरी फ्रेश वगैरे होतो. व्हिडिओ कधीच्या कधी येतील. आणि आता सध्या अजून लावणी पण बाकी आहे आमची पण लावणी पूर्ण झाली नाही. पाऊस नाही पण इलाज नाही. काय काय ठिकाणी आहे ना सगळेजणं शिपतात आहे लावणी. काय करणार निसर्गापुढे काय बोलूच शकत नाही आपण. चला हा व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तिकडे जात आहे तर आता जा. आता काय एवढा रिस्क नाही पण जास्त पाऊस असेल तिकडे जाऊ नका. भारी आहे म्हणजे जास्त रिस्की पॉईंट नाही. चला टाटा बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.